आज मिश्र डाळींचे आप्पे बनवले. इतके स्मूथ आणि छान स्पॉन्जी झाले, की सगळ्यांनाच खूप आवडले. मग हे पीठ आंबवलं कसं? त्यासाठी कुठली ट्रिक वापरली? आणि ही चटणी जी आहे, ती कशी बनवली परफेक्ट प्रमाणामध्ये? हे सगळं मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे मी कणीचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही इथे कुठलेही तांदूळ वापरू शकता. 1 वाटी मी इथे मसुराची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. अशा ह्या 3 डाळी मी इथे वापरल्या आहेत. आता हे सगळं मिश्रण छान स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळा पाण्यातून हे काढून घ्यायचं. आता हे मी एका पातेलीत काढून घेतेय. मग त्याच्यावरती पाणी घालून ते 3 ते 4 तासासाठी भिजवून ठेवायचे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये साधारण 1 बोट भरून वरपर्यंत पाणी येईल, एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. कारण की भिजल्यानंतर हे मोठं होतं थोडंसं. त्याच्यामध्ये पाणी शिरतं त्यामुळे. हे बघा 3 ते 4 तासानंतर परफेक्ट भिजलेलं आहे बघा. 4 तास तरी तुम्ही कमीत कमी हे भिजवा. खूप छान भिजलं जातं. नंतर आता काय करायचं, मिक्सरमधून हे सगळे डाळ तांदूळ काढून घ्यायचं. आता आपण एकत्रच भिजवलेलं असल्यामुळे एकत्रच हे मिक्सरमधून काढलत ना, की व्यवस्थित मिक्स होतं ह्याच्यामध्ये. त्यामुळे आणि ह्याच्यात अगदी थोडं पाणी घालायचं. फार जास्त पाणी नाही घालायचं. थोडं-थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मी सगळं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं. मी बारीक भांडं वापरलेलं आहे मिक्सरमध्ये. कारण की मोठ्या भांड्यातून एवढं बारीक होत नाही. तुमचं जर मोठ्या भांड्यामधून जर होत असेल ना, तर जास्त खेळायची गरज पडणार नाही. पटापट होऊन जाईल. मी इथे छोट्या भांड्याने करते ना, त्यामुळे मला बराच वेळ लागला हे करायला. पण कसं आहे सगळ्यांसाठी बनवायचं तर थोडं जास्तच बनवायचं म्हणजे सगळं पोटभरीचं होतं ना, त्यामुळे. तर मी असं हे एवढं बघा, एकदम व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमधून. तुम्ही बघू शकता हे बघा, असंच टेक्स्चर याचं आलं पाहिजे. आता तुम्हाला मी इथे सांगते हे आंबवण्यासाठी आहे ना, तर मिरचीला मी एक चीर पाडून घेतलेली आहे. ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालून ठेवायचा. मग आता मी हे पूर्ण ओव्हरनाईट ठेवणार नाही आहे रात्रभर. मी इथे हे 3 ते 4 तासासाठी ठेवणार आहे. आता उन्हाळा आहे. जर का उन्हाळा असेल ना, तर तुम्ही रात्री जर ठेवलत तर त्याची काही गरज पडत नाही मिरच्या घालण्याची. पण जर कमी वेळेसाठी ठेवणार असाल किंवा हिवाळा, पावसाळा असेल, तर त्यावेळेला अशा मिरच्या घालून ठेवल्यात, तर हे बघा इतकं अप्रतिम छान असं पीठ आंबवलं जातं. आता तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ आंबवलं गेलेलं आहे ते. हे बघा. आता याच्यातून मी हे सगळ्या मिरच्या काढून टाकते. कारण की आता त्याची काही गरज नाही आणि हो, याला चीर पाडलेली आहे, मिरची घातली आहे म्हणून खूप जास्त तिखट होईल, तर तिखट हे बिलकुलही होत नाही. याला तिखटपणा बिलकुलही येत नाही. फक्त मिरचीमुळे काय होतं, मिरची उष्ण असल्यामुळे आहे ना, छान असं आहे बघा, जाळीदार असं पीठ तयार होतं. खूप छान असं हे व्यवस्थित असं आंबलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि प्रॉपर आपल्याला म्हणजे जसं लागतंय पीठ त्या टेक्स्चरला आणून सोडायचं. आता इथे मी चटणीची तयारी करते. तर चटणीसाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याचे असे तुकडे करून घेणार आहे. कारण की आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. पण मी इथे आता याचे तुकडे करून घेते. मी 1 नारळ घेतला होता साधारण मीडियम आकाराचा आणि त्याचे हे असे खोबरं काढून घेतलं आणि साली वगैरे खोबऱ्याची काही काढायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करून घेतले. हे खोबरं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर लसूण माझ्या छोट्या-छोट्या पाकळ्या होत्या लसणाच्या. मग मी 20-25 पाकळ्या घेतल्या लसणाच्या. नंतर इथे 2 ते 3 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. कारण की फार जास्त तिखट नाही करायची आपल्याला ही चटणी. त्यामुळे 3 मिरच्या घालून घेतल्या मी. ह्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची आणि कोथिंबीर घालायची. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी साखर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं. हे फुटाण्याची डाळ जी आहे ना, ती आठवणीने घाला. त्याच्यामुळे काय होतं, चटणी एकदम छान मिळून येते. पाणी वेगळं आणि खोबरं वेगळं असं होत नाही. फुटाण्याच्या डाळीमुळे परफेक्ट प्रमाणात चटणी व्यवस्थित मिक्स होते. आता मी फोडणीसाठी इथे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली. नंतर 1 चमचाभर जिरं घातलं. नंतर हिंग घातलं आणि हळद. हिंगाने खूप छान वास येतो फोडणीला आणि हळदीने रंग खूप छान येतो. आता ही थोडी गार करून घ्यायची फोडणी आणि गार झाल्यानंतर मग ही फोडणी आपण जी चटणी तयार करतोय ना, त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता आपण मिक्सरमध्ये काढताना त्याला आपण साखर आणि मीठ घातलं होतं. त्यामुळे आता साखर, मीठ वगैरे काही घालायचं नाहीये. ही फोडणी घालून व्यवस्थित हे छान एकजीव करून हलवून घ्यायचं. तुम्ही एकदा अशा पद्धतीने चटणी बनवून बघा. अप्रतिम तयार होते. अगदी नुसती सुद्धा चटणी खावीची वाटते, इतकी सुंदर तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. शेवटी ह्याच्यामध्ये मी आंबट दही घातलेलं आहे. साधारण 2 ते 3 मोठे चमचे मी दही घातलेलं आहे इथे. खूप छान चटणी तयार होते ही अशी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आता इथे हे बघा, हे जे पीठ आहे हे मी मिक्स करून घेते आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं.
मीठ घालून एकदा हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढे अप्पे बनवायचे आहेत ना, तेवढं पीठ हवं तर तुम्ही वेगळं काढून मग त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालू शकता. पण समजा जर का तुम्हाला एकदमच बनवायचं असेल तर एकदमच ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि कोथिंबीर घालून घ्या. आता आमच्याकडे 2-3 पाहुणे येणार आहेत ना, त्यामुळे मी हे एकदम सगळंच घेते आहे पीठ आत्ता. जर का एकदम सगळं घ्यायचं नसेल तर थोडं पीठ बाजूला काढून मग कांदा आणि कोथिंबीर घालून तुम्ही त्याचे अप्पे बनवू शकता. कसं असतं ना, मग उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. सेकंड डेला सुद्धा आपण याचे अप्पे बनवू शकतो. त्यामुळे लागेल तेवढ्या ह्याच्यातच कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची. आता अप्पे पात्र मी इथे अ, गॅसवरती ठेवलेलं आहे. साधारण गॅस मी बारीक ठेवलेला आहे, कारण की अप्पे पात्र हे थोडंसं पातळ आहे. जाड असेल तर काही प्रश्न येत नाही, पण हे थोडंसं पातळ आहे. त्यामुळे मी बारीक गॅस ठेवलेला आहे. तर आता त्याला तेल लावून घेतले, सगळ्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मग हे अप्पे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे आपलं पीठ जे आहे ना, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मग 2 ते 3 मिनिटं हे शिजवू द्यायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मग ते 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरचा जो ओलसरपणा आहे ना, तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. मग तो निघून गेला की समजून घ्यायचं खालून शिजलेला आहे आणि असं पटापट उलटून घ्यायचं. जरा देखील चिटकत नाहीत, व्यवस्थित तयार होतात आणि पटकनही होतात. असा पौष्टिक नाश्ता जर घरी बनवलात ना, तर मी खात्रीने सांगते लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना प्रचंड आवडेल आणि पोटभरीचाही आहे आणि यम्मीही लागतो. त्यामुळे लहान मुलं तर खुशच होतील. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात हे अप्पे खायला. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे दुसऱ्या बाजूने पलटून 1 मिनिटभर असे शेकवून घ्यायचे. हे असे अप्पे तुम्ही पाहुणे आले घरी तरी बनवू शकता किंवा मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी बनवू शकता किंवा मधल्या वेळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. तुम्ही कधीही असे अप्पे बनवू शकता. खूप छान लागतात खायला, अप्रतिम लागतात. त्याच्याबरोबर जी मी दाखवली ती चटणी जर बनवली तर खूपच अप्रतिम असा बेत तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटची तर मी वाट बघतच आहे. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.